तुम्ही कधी असा विचार केलाय का की आपल्या मनाचं आपल्या शरीरावर किती नियंत्रण असू शकतं? म्हणजे फक्त विचारांच्या ताकदीवर आपण गंभीर आजारातून कसे बरे होऊ शकतो? नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या बुक वाइब्स विथ प्राजक्ता या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण हील या पुस्तकाचा मराठीत सारांश बघणार आहोत। हील या पुस्तकाच्या लेखिका आहेत केली नूनन गॉर्स। हील हे पुस्तक आपल्याला शिकवतं की शरीर बरे करणे म्हणजे फक्त गोळ्या घेणे नाही, तर आपल्या विचारांची, भावनांची आणि आत्म्याची शक्ती ओळखणं हे खरं बरं होणं आहे। या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की कसं आपलं मनच आपल्या शरीराचं सर्वोत्तम औषध असू शकतं। पुस्तकातला पहिला भाग आहे आपल्या मनाची शक्ती। लेखिका सांगते की आपलं मन आणि शरीर यांचं नातं अतूट आहे। आपण जसे विचार करतो तशी आपल्या शरीराची प्रतिक्रिया येते आणि हे विज्ञानानेही सिद्ध केलेले आहे। नकारात्मक विचारांचा परिणाम। जेव्हा आपण सतत नकारात्मक विचार करतो, जसं की माझं काही चांगलं होणार नाही, किंवा माझ्या शरीरात काहीतरी बिघडलंय, किंवा मी कायमच आजारी राहणार, तेव्हा ते विचार शारीरिक पातळीवर परिणाम करतात। हे विचार आपल्या मेंदूतील स्ट्रेस हार्मोन्स वाढवतात। हे हार्मोन्स आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी करतात, आपली झोप खराब करतात, पचनामध्ये अडथळा आणतात, हृदयाच्या कार्यांवर वाईट परिणाम करतात। यामुळे लहान सहान त्रासांपासून ते गंभीर आजारापर्यंत वाढ होऊ शकते, जसे की ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा थकवा आणि अगदी कॅन्सर सुद्धा। या उलट सकारात्मक विचारांचा उपचारात्मक प्रभाव म्हणजे मी बरा होऊ शकतो, माझं शरीर बळकट आहे, माझ्या आत एक उपचारक्षम शक्ती आहे, असे विचार मनाला आशा देतात आणि शरीरात उपचार प्रक्रिया सुरू करण्यास मदत करतात। हे विचार मेंदूतून हॅपी हार्मोन्स जसे की डोपामाइन, सेरोटोनिन निर्माण करतात, जे नैसर्गिकपणे आपल्या शरीराचं संरक्षण करतात। आता यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन पाहूया। प्लासिबो इफेक्ट हे एक प्रसिद्ध संशोधन आहे। जेव्हा रुग्णाला सांगितलं जातं की त्याला औषध दिले गेले आहे, खरं तर ते औषध नसून साखरेचे गोळे असतात, तरीही तो रुग्ण बराच वेळा बरा होतो। याचा अर्थ विचार आणि विश्वास यामुळे आपल्या शरीरात बदल घडतो। याचाच अर्थ आपल्या मनातील विश्वास हा कधी-कधी औषधांपेक्षाही अधिक प्रभावशाली ठरतो। एक उदाहरण बघूया। काही कॅन्सर रुग्ण ज्यांच्यावर डॉक्टरांनी ही आशा सोडली असते, ते ध्यान, सकारात्मक विचार आणि अंतर्मनावर काम करून पूर्णपणे बरे झाले। त्यांनी नुसतंच औषधोपचार न करता आपल्या मनोबलावर आणि विश्वासावर उपचार सुरू केले। तर यातून काय निष्कर्ष काढायचा? आपल्या शरीराचा मुख्य उपचारक म्हणजे आपलं स्वतःचं मन आहे। आपण जेव्हा शरीर बरे होईल अशी आशा ठेवतो, तेव्हा शरीर त्या दिशेने कार्य करण्यास सुरू करते। म्हणूनच शरीरावर उपचार करण्याबरोबरच मनावर उपचार करणं हे आरोग्य पुनर्प्राप्तीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे। आता बघूया पुस्तकातील दुसरा भाग म्हणजे स्ट्रेस आणि आजार यांचं नातं। लेखिका या पुस्तकात सांगते की स्ट्रेस म्हणजे शरीरासाठी अदृश्य शत्रू आहे। तो आपल्याला आतून पोखरत जातो, पण आपल्याला हे फार उशिरा कळतो। आता बघूया दीर्घकाळ टिकणारा ताण म्हणजे काय। त्यासाठी आपल्याला तात्पुरता ताण काय हे कळावं लागेल। जेव्हा एखाद्या परीक्षेपूर्वी किंवा कामाच्या डेडलाईनमुळे आपल्याला ताण येतो, तो सर्वसामान्य किंवा नैसर्गिक असतो। पण जेव्हा हा ताण दिवसागणिक, आठवड्यागणिक आणि महिन्यागणिक वाढत जातो आणि आपण तो व्यवस्थित हाताळत नाही, तेव्हा तो क्रोनिक स्ट्रेस म्हणजेच दीर्घकालीन ताण बनतो। त्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोनचे प्रमाण वाढते, शरीर थकून जाते, पचनक्रिया बिघडते, रक्तदाब वाढतो, झोपेचा त्रास होतो आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते। शरीर सतत अलर्ट मोडमध्ये राहतं
यामुळे पेशींचं पुनरुत्पादन थांबतं. शरीराला स्वतःची दुरुस्ती करायला वेळच मिळत नाही. परिणामी स्किन प्रॉब्लेम्स, हार्मोनल इम्बॅलन्स, डायबेटीज, थायरॉइड, हृदयविकार इथपर्यंत की कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. तर स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करावं? पहिली गोष्ट म्हणजे ध्यान, मेडिटेशन. रोज फक्त 10 ते 15 मिनिटं ध्यान केल्याने मन शांत राहते. दुसरी गोष्ट म्हणजे श्वसन नियंत्रण, खोल श्वास घेणं. यामुळे हृदयाचे ठोके कमी होतात, रक्तदाब नियंत्रित होतो आणि मन शांत राहतं. तिसरी गोष्ट म्हणजे योगा, योगासने आणि प्राणायाम शरीरात अडकलेली तणावाची ऊर्जा बाहेर काढते. मेंदूमध्ये आनंददायक हार्मोन्स तयार होतात. आणि चौथं म्हणजे निसर्गात वेळ घालवणं. रोज 10 ते 15 मिनिटं झाडांमध्ये, पार्कमध्ये किंवा ओल्या मातीवर चाला. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहतं. आणि शेवटचं म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग म्हणजे कृतज्ञतेचा सराव. रोज 3 गोष्टी लिहा की ज्याबद्दल तुम्ही तुमच्या आयुष्यात आभारी आहात. त्यामुळे तुमचं मन सकारात्मक होईल. तर यातून काय निष्कर्ष निघेल? स्ट्रेस टाळणं शक्य नसेल, पण त्यावरची प्रतिक्रिया आपण ठरवू शकतो. शरीराचं आरोग्य हे केवळ जेवण किंवा व्यायामावर नाही, तर आपल्या मनाच्या शांततेवर देखील अवलंबून असतं. जर आपण आपल्या तणावावर काम केलं तर आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. आता बघूया पुस्तकातील तिसरा भाग म्हणजे नैसर्गिक उपाय आणि होलिस्टिक उपचार. लेखिकेने या पुस्तकात असं सांगितलं आहे की खरं बरे होणे म्हणजे केवळ शारीरिक उपचार नव्हे, तर मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक उपचारांचाही प्रवास आहे. केवळ औषध पुरेसं का नसतं? आधुनिक वैद्यकीय उपचार आजारांवर काम करतात, पण त्याचं मूळ काय कारण आहे ते शोधत नाहीत. उदाहरणार्थ, डोकेदुखीला गोळी दिली जाते, पण ती डोकेदुखी नेमकी का होते या मानसिक किंवा जीवनशैलीच्या मूळ कारणाकडे दुर्लक्ष केलं जातं. होलिस्टिक उपचार हे त्या मूळ कारणांवर काम करतात. आता बघूया होलिस्टिक उपचार म्हणजे काय. होलिस्टिक म्हणजे पूर्णता, शरीर, मन आणि आत्मा यांचा एकत्रित विचार. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. पहिलं म्हणजे आहार आणि तुमची जीवनशैली. तुम्ही जे खाता तेच तुम्ही आहात हे विधान अगदी खरं आहे. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर, केमिकलयुक्त अन्न हे शरीरात सूज व आजार वाढवतात. घरी शिजवलेलं अन्न शरीरातील पेशींना पोषण देतं आणि बरे होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करतं. तर यावर उपाय काय? तर तुम्ही डिटॉक्स आहार घ्या किंवा हळद, दूध, ग्रीन टी, सूप, ताज्या भाज्या या तुमच्या आहारात समाविष्ट करा. दुसरं म्हणजे ऊर्जा उपचार, एनर्जी हिलिंग. आपलं शरीर हे फक्त हाड मांसाचं नाही, तर ते ऊर्जेचा एक प्रवाह आहे. भावनिक किंवा मानसिक त्रास आपल्या ऊर्जेच्या प्रवाहात अडथळे निर्माण करू शकतात. हे अडथळे दूर करण्यासाठी रेकी, प्राणिक हिलिंग किंवा साऊंड थेरपी यांचा वापर होतो. उदाहरणार्थ, रेकी हिलिंग मध्ये हातांद्वारे उपचार, जिथे ऊर्जेचा प्रवाह पुनर्संचालित केला जातो. तिसरी गोष्ट म्हणजे ॲक्युपंक्चर, पारंपरिक चीनी वैद्यक प्रणाली. शरीरातील विशिष्ट बिंदूंवर सुई टोचून ऊर्जा प्रवाह पुन्हा संतुलित केला जातो. त्यामुळे वेदना कमी होतात, तणाव कमी होतो आणि पचन सुधारते. चौथी गोष्ट म्हणजे ध्यान, योग आणि ब्रीथ वर्क. शरीरातील तणाव, विचारांचा गोंधळ आणि भावनिक वेदना यावर काम करायचं असेल तर ध्यान आणि योग अत्यावश्यक आहे. ब्रीथ वर्क हे तात्काळ मन शांत करतं आणि शरीर रिलॅक्स करतं. पाचवी गोष्ट म्हणजे भावनिक आणि आध्यात्मिक क्लिअरिंग. जुना राग, दुःख, अपराधीपणा, वाईट आठवणी हे सगळं शरीरामध्ये ऊर्जेच्या स्वरूपात अडकून राहतं. हे क्लिअर केल्याशिवाय खरं बरं होणे शक्य नाही. त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर जर्नलिंग करायला पाहिजे, फॉरगिव्हनेसची प्रॅक्टिस करायला पाहिजे, ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि इनर चाइल्ड हिलिंग पण करायला पाहिजे. तर यातून आपण काय निष्कर्ष काढायला पाहिजे? बरे होणं ही एक गोळीने होणारी क्रिया नाही, ती एक जीवनशैली आहे. शरीराचं बरं होणं म्हणजे तुम्ही काय खाताय, काय विचार करताय
काय अनुभवताय आणि तुम्ही स्वतःला किती समजून घेताय यांचा एकत्रित परिणाम. होलिस्टिक उपचार आपल्याला आपल्या स्वतःच्या आतल्या उपचारक्षम शक्तीची ओळख करून देतात. आता बघूया पुस्तकातील चौथा भाग, क्षमा आणि भावनिक उपचार. लेखिका स्पष्ट सांगते की तुमच्या आत दडलेल्या भावनांचा तुम्ही सामना केला नाही तर त्या तुमच्या शरीरात आजार रूपाने प्रकट होतात. आता भावनांचं दडपण म्हणजे काय? आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतात. कोणी आपल्याला दुखावतो किंवा आपण कोणावर तरी राग धरतो. आपल्या अपराधीपणाची भावना आपल्या मनात साठवून राहते. आपण जुने दुःख मनावर खोलवर अडकवून ठेवतो. बराच वेळ आपण आपल्या भावना व्यक्त करत नाही. जाऊ दे, विसरून जा असं म्हणून पुढे जातो. पण त्या भावना आपल्या शरीरातच राहतात आणि कालांतराने त्या ऊर्जेच्या अडथळ्यामध्ये रूपांतरित होतात. भावनिक अडथळ्यांचा शारीरिक परिणाम म्हणजे आपल्याला जरी वाटत असलं की गेलं ते गेलं तरी शरीर विसरत नाही. म्हणून अनरिझॉल्व्ड इमोशन्स हे पुढील त्रास निर्माण करू शकतात, जसं की मानेत, खांद्यात किंवा पाठीत दुखणे, पचनामध्ये बिघाड, अनिद्रा, चिंता, चिडचिड आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे. यासाठी काय करायला पाहिजे? तर क्षमा म्हणजे स्वतःला मोकळे करण्याचा मार्ग. क्षमा म्हणजे चुकीचं वागणं स्वीकारणं नाही, तर त्या प्रसंगाचं तुमच्यावर असलेलं भावनिक ओझं सोडणं. जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा आपण आपल्यात साठलेला राग, दुःख, भीती हे दूर करतो. दुसरी गोष्ट म्हणजे साधना. भावनिक उपचारांसाठी उपयोगी पद्धत म्हणजे जर्नलिंग लिहिणे. म्हणजे तुम्ही तुमच्या मनात जे आहे ते लिहून मोकळे व्हा, व्यक्त करा. राग, दुःख, अपराधीपणा किंवा जेही तुमच्या मनात आहे ते तुम्ही एका बुकवर लिहून काढा आणि व्यक्त व्हा. कधी कधी लिहिलेलं वाचल्यावर लक्षात येतं की आपल्याला या गोष्टींचा परिणाम अजूनही होत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे थेरपी आणि भावनिक काउन्सिलिंग. तज्ञांच्या मार्गदर्शनामध्ये अडकलेल्या भावना शोधता येतात, जसं की ट्रॉमा रिलीज, इनर चाइल्ड हिलिंग अशा थेरपीज यासाठी उपयोगी ठरतात. तिसरं म्हणजे आत्मपरीक्षण, सेल्फ रिफ्लेक्शन अँड मेडिटेशन. डोळे मिटून स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद करा की मी अजूनही कुणावर राग धरून बसलो आहे का? कुणी मला दुखावलं आहे का? आणि अजूनही मी त्याला दोष देतोय का? हे उत्तर मिळवणं हेच पहिलं पाऊल आहे. तर यातून आपण काय निष्कर्ष काढायचा? आपण क्षमा करतो तेव्हा दुसऱ्याला नाही तर स्वतःला बरे होण्याची मुभा देतो. हे भावनिक उपचार आपल्याला आरोग्य, शांतता आणि अंतर्मनातील स्वातंत्र्यता देते. म्हणूनच मानसिक उपचाराच्या प्रवासात क्षमा ही सर्वात शक्तिशाली पायरी आहे. आता बघूया पुस्तकातील 5वा भाग म्हणजे आत्मविश्वास आणि बरे होण्याची इच्छा. लेखिका सांगते की शरीर कितीही आजारी असो, पण जर मन बळकट असेल तर शरीर देखील त्याच दिशेने कार्य करू लागतं. आपल्या विचारांची ताकद, आपल्या मनात असलेले विचार आणि भावनांचा शरीरावर थेट परिणाम होतो. जर मनात सतत भीती, शंका किंवा नकारात्मकता असेल तर शरीर कमजोर होतं, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. पण जर मन सकारात्मक, विश्वासपूर्ण आणि अतिठाम असेल तर शरीरात बरे होण्याच्या प्रक्रिया जलद सुरू होतात. आता प्लासिबो इफेक्ट म्हणजे विश्वासाची वैज्ञानिक ताकद. प्लासिबो इफेक्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला औषध न देता फक्त सांगितलं जातं की त्याला औषध देण्यात आलं आहे आणि आश्चर्य म्हणजे त्या व्यक्तीला प्रत्यक्षात आराम मिळतो. हे फक्त आणि फक्त त्याच्या मनाच्या विश्वासामुळे होतं. यावर आधारित अनेक प्रयोग झाले आहेत जिथे रुग्णांनी स्वतःला केवळ विश्वासाने बरे केले आहे. बरे होण्याची आशा आणि इच्छा म्हणजे मी बरा होऊ शकतो ही भावना औषधा इतकीच शक्तिशाली आहे. ज्या रुग्णांमध्ये बरे होण्याची तीव्र इच्छा असते ते इतरांपेक्षा लवकर बरे होतात, कारण ही इच्छा शरीरामध्ये सकारात्मक हार्मोन्स निर्माण करतात, रोगप्रतिकारक पेशी अधिक सक्रिय करतात आणि पेशींच्या दुरुस्तीचा वेग वाढतो. पण जेव्हा एखादा रुग्ण म्हणतो काही उपयोग नाही, आता सगळं संपलं, तेव्हा शरीर देखील हार मानतं आणि उपचार निरर्थक ठरतात. आता बघूया विश्वास निर्माण करण्याचे मार्ग म्हणजे अफर्मेशन्स.
रोज स्वतःला ठामपणे सांगा, माझं शरीर दररोज बरं होत आहे. माझ्या आत शक्ती आहे स्वतःला बरे करण्याची. तुम्ही बरे झाले आहात असं तुम्ही व्हिज्युअलाइज करा. डोळे मिटून स्वतःला पूर्णपणे बरे झालेले पहा. ही कल्पना तुमचं शरीर स्वीकारायला शिकतं. दुसरी गोष्ट म्हणजे मेडिटेशन, ध्यान. दररोज 5 ते 10 मिनिट मन शांत करून स्वतःच्या हिलिंगवर लक्ष केंद्रित करा. सकारात्मक अनुभवांचं स्मरण करा. पूर्वीचे क्षण आठवा, जेव्हा तुम्ही आजारापासून बाहेर पडलात आणि किती कठीण प्रसंग पार केले. यामुळे आत्मविश्वास वाढतो. सकारात्मक लोकांसोबत राहा. जिथे विश्वास, आशा आणि प्रोत्साहन आहे तिथे शरीराला बरे होण्याची संधी अधिक आहे. तर याहून काय निष्कर्ष काढायचा? शरीरावर उपचार करणे गरजेचे आहेच, पण मनावर विश्वास ठेवणं हे सर्वात मोठं आणि पहिलं औषध आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता मी हे करू शकतो, तेव्हा शरीर देखील म्हणतं चला तर मग सुरुवात करूया. आता बघूया पुस्तकातील 6वा भाग, विज्ञान आणि अध्यात्माचा संगम. लेखिका सांगते की आपलं मन, भावना आणि ऊर्जेचं अस्तित्व हे केवळ आध्यात्मिक संकल्पना नाही, तर आता विज्ञानाने देखील त्याला आधार दिला आहे. पूर्वी केवळ धर्मग्रंथांमध्ये आणि योगविद्येत जे सांगितले जायचं ते आता विज्ञान देखील सिद्ध करत आहे. पहिलं म्हणजे एपिजेनेटिक्स, म्हणजे जनुकीय पातळीवर होणारे बदल. पूर्वी असं मानलं जायचं की आपले जीन्स आपले भविष्य ठरवतात. जसं की तुम्हाला मधुमेह, कॅन्सर किंवा हृदयविकार होणार की नाही हे फक्त तुमच्या DNA वर अवलंबून आहे. पण वैज्ञानिक दृष्ट्या म्हणजे एपिजेनेटिक्स ही विज्ञानाची शाखा अशी सांगते की तुमची जीवनशैली, तुमचं खाणं पिणं, तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमचे ताणतणाव हे सर्व तुमच्या जीन्सच्या अभिव्यक्तीला प्रभावित करतात. म्हणजे एक उदाहरण बघूया. 2 जुळ्या बहिणी आहेत. दोघींचा DNA एकसारखा आहे. एकीचं आयुष्य तणावमुक्त, सकारात्मक आणि सक्रिय आहे, तर दुसरी सतत चिंता, राग आणि अस्वस्थतेत असते. काही वर्षांनी पहिल्या बाई निरोगी आणि आनंदी, तर दुसरी मात्र आजारी आणि थकलेली. कारण त्याच DNA वर काम करणाऱ्या जीन्सची स्विच ऑन ऑफ स्थिती वेगळी. हेच एपिजेनेटिक्स. दुसरी गोष्ट म्हणजे क्वांटम फिजिक्स, म्हणजे ऊर्जेचं विज्ञान. क्वांटम फिजिक्स आपल्याला सांगते की सगळं विश्व म्हणजे ऊर्जा आहे आणि तुमचं शरीर, भावना, विचार देखील त्याच ऊर्जेचा एक भाग आहे. जेव्हा तुम्ही असा एखादा विचार करता, तो शून्यात जात नाही, तर त्याला एक विशिष्ट व्हायब्रेशन असतं. जसे विचार तसे शरीरात रासायनिक प्रक्रिया. म्हणजेच तुमचा विचार तुमच्या पेशींवर परिणाम करतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विज्ञान प्लस अध्यात्म म्हणजे संपूर्ण उपचार. हिलिंगसाठी फक्त औषधं पुरेशी नाहीत. तिथे मनाचं सामर्थ्य आणि आत्मशक्ती यांना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाने बघितलं तर भावना हे न्यूरोकेमिकल रिॲक्शन आहेत. तुमचा मेंदू हे तुमचं शरीर ठीक करू शकतो. तर आध्यात्मिक दृष्टिकोन बघितला तर प्रत्येक विचार ऊर्जा निर्माण करतो. तुमचं शरीर स्वतःचं उपचार स्वतः करू शकतो. फक्त त्याला विश्वास, शांतता आणि योग्य वातावरण द्या. आता पुस्तकातील एक उदाहरण बघूया. हील या डॉक्युमेंटरीमध्ये एक कॅन्सर रुग्ण आहे ज्याने किमोथेरपी घेतली नाही. तो रोज ध्यान करतो, सकारात्मक विचार करतो आणि आपल्या पेशींना मेंटली बरे होताना व्हिज्युअलाइज करतो. काही महिन्यांनी रिपोर्ट्समध्ये कॅन्सरचे सर्व चिन्ह नाहीशी झालेली होती. डॉक्टरही चकित झाले. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितल्यास ही क्वांटम हिलिंग होती. तर यातून काय निष्कर्ष काढायचा? विज्ञान आता सिद्ध करत आहे जे आध्यात्मिक मार्गदर्शकांनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलं. तुमचं बाह्य आरोग्य तुमच्या अंतर्गत ऊर्जेवर आणि भावनिक संतुलनावर अवलंबून आहे. हील हे पुस्तक सांगतं की औषध घ्या, उपचार करा, पण त्याचबरोबर मन, आत्मा आणि ऊर्जेच्या पातळीवर सुद्धा काम करा. कारण हेच संपूर्ण उपचार म्हणजे होलिस्टिक हिलिंग आहे. आता बघूया पुस्तकातील शेवटचा संदेश. हील या पुस्तकातून काय शिकावं? तुमच्या बरे होण्याची सुरुवात बाहेरून नाही तर तुमच्या आतून होते.
आज आपण विज्ञान, औषधं, रिपोर्ट्स यावर खूप विश्वास ठेवतो आणि ते गरजेचंही आहे. पण त्याचबरोबर तुमचं मन, भावना, विचार आणि विश्वास यांचं सामर्थ्य विसरू नका. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, तुमच्या शरीराशी संवाद केला, आतल्या भावनांना जागा दिली किंवा क्षमेसारखे साधनं अंगीकारले, तर कुठलाही आजार असो, कुठलाही अडथळा असो, तुमचं बरे होणे शक्य आहे. तुम्हीच तुमच्या बरे होण्याचे मुख्य सूत्रधार आहात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच प्रेरणादायी पुस्तकासोबत. तोपर्यंत धन्यवाद.